नमस्कार, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर आज खूप खास दिवस आहे. तर फायनली आज मीट अँड ग्रीट आहे. खूप खुश आहे मी, एक्सायटेड आहे, पण त्याचबरोबर थोडीशी नर्वस पण आहे, कारण याआधी असं काही मी केलेलं नाही आहे. जनरली मला गप्पा मारायला आवडतं. तर जवळजवळ 500हून अधिक एंट्री झाल्या होत्या. तर त्यातल्या काही सिलेक्टेड आपण 15 ते 16 एंट्रीज सिलेक्ट केल्या. तर बघूयात, सगळे येणार आहेत. काही काही लोक लांबून पण येणार आहेत, जसं काही जवळपासचे गावं आहेत, खेड वगैरे, तिथून पण आपल्या कुटुंबासकट काही माझ्या फ्रेंड्स किंवा व्ह्युअर्स येत आहेत. अलीकडेच एका पोस्टमध्ये आपल्याच एका मैत्रिणींनी मला पिवळा कुर्ता वापर असं एक सजेस्ट केलं होतं. तर त्यासाठी मी स्पेशली पिवळा कुर्ता घेतला आहे. आय होप तुम्हालाही आवडेल. चला तर मग आज आणखी एक व्लॉग करूया. व्लॉग असं लहान वाटते. खूप आवड आहे मला जेवणाची. मी म्हणजे आजीकडून दादीकडून मम्मी कशी स्कूलला जाते ना, सो मला जेवण करायची भरपूर गप्पा मारल्या आम्ही. प्रत्येकाने त्यांचे अनुभव शेअर केले. त्याचबरोबर खूप साऱ्या सजेशन्स आल्या. त्यामुळे मला ॲक्च्युली कळलं, एकमेकांशी बोलल्यावर कळलं की रेसिपीमध्ये तुमची रिक्वायरमेंट काय, किंवा कशा पद्धतीच्या रेसिपीज आपण अपलोड केल्या पाहिजेत. तर त्यामध्ये एक छान सजेशन मला मिळालं की रेसिपी लहान मुलांच्या ज्या खूप साऱ्या रिक्वेस्ट आहेत, तर त्यामध्ये मी वयोगटानुसार रेसिपीज पोस्ट कराव्यात. म्हणजे साधारण 1 ते 2 वर्ष, त्यानंतर 2 ते 5 वर्ष. तर नक्की आपण तसं करूयात. त्याचबरोबर काही साध्या भाज्यांच्याही आल्या की ज्यामध्ये कांदा टोमॅटो नसेल, झटपट होतील ऑफिसमध्ये जाण्यासाठी किंवा बॅचलर लोकांना बनवण्यासाठी. तर डेफिनेटली आपण ते करूच यात. तर हे काही बदल आहेत, ते नक्की तुम्हाला माझ्या येत्या व्हिडिओमध्ये दिसतील. आता आपण खादाडी करतो आहे. मी घरनं ढोकळा बनवून नेला होता, कारण एक होममेड डिश मला घेऊन जायची होती. ढोकळा चटपट होतो, झटपट होतो आणि तसा सगळ्यांना खायला आवडतो, हलका असतो. त्यामुळे मग मी ढोकळा घेतला आणि मग थोडासा पिझ्झा आणि पास्ता ऑर्डर केला होता. कर्वे काकूंचं मला खरंच विशेष कौतुक करावं असं वाटेल. या ज्या निळ्या साडीत आपल्याबरोबर गप्पा मारत आहेत, त्या खास निगडीवरून आल्या होत्या, निगडी प्राधिकरवरून. आणि त्यांनी खूप त्यांचा छान अनुभव शेअर केला. या ठिकाणी संगीताबरोबर मी बोलते. संगीता ॲक्च्युली साऊथ इंडियन आहे आणि तरी ती महाराष्ट्रीयन रेसिपीज फॉलो करते. रिअली हॅट्स ऑफ टू हर. आणि तिच्याही खूप छान छान सजेशन होत्या. तर डेफिनेटली त्यावर आपण काम करणार आहोत.
आत्ताच आम्ही मीट अँड ग्रीटवरून आलो आहोत. तर मॉलमध्ये आम्ही हे मॉलच्या एका फूड कोर्टमध्ये अरेंज केलं होतं. तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्हाला तिथल्या क्लिप्स किंवा काही लोकांचे एक्सपिरियन्स शेअर करता नाही आले. तर त्याबद्दल खरंच खूप सॉरी. पण खूप छान अनुभव होता. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत. खूप धमाल आली, मजा आली. लोकांनी इतके छान छान त्यांचे अनुभव शेअर केले. खूप छान वाटलं. अगदी पुण्याच्या मध्यभागातूनच नाही तर बाहेरूनही खूप आले होते. जसं काही निगडीवरून आले होते, खेडवरून आले होते. तर रिअली हॅट्स ऑफ टू यू ऑल. तर थँक्यू सो मच. तुम्ही सगळे आलात. आज आपण भेटलो, खूप साऱ्या गप्पा मारल्या, एकमेकांचे अनुभव शेअर केले. त्याचबरोबर काही मला सजेशन्स मिळाले ज्यावर आम्ही नक्कीच काम करणार आहोत. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मीट अँड ग्रीट बरोबर. पुढचं मीट अँड ग्रीट आम्ही मुंबईमध्ये प्लॅन करतो आहे, मुंबईमध्ये अरेंज करण्याचं. तर त्याचे जे अपडेट्स आहेत ते मी तुम्हाला लवकरच कळवेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉग बरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.